नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 122 ते ओवी 130च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आपल्याला त्यांचं साक्षी रूपाने असलेल्या स्वरूपाबद्दल सांगतायत. सर्व प्रकृतीचा खेळ आहे. त्या प्रकृतीशी असलेला संबंध निमित्त मात्र होऊन सर्व सृष्टीची निर्मिती होते. परंतु ह्या सर्वाला मूळ प्रकृतीच आहे हे भगवंतांनी स्पष्ट केलं. आता ते म्हणतात, म्हणोनी भूते हन सृजावी का सृजिली प्रतिपाळावी, इये करणी न येती आघवी आमुचिया अंगा. कुठल्या गोष्टींची जबाबदारी आमच्यावर येत नाही हे भगवंत सांगतात. ते म्हणतात, ह्या सर्व सृष्टीला निर्माण करावं किंवा ह्या सृष्टीचं पालन करावं, अशा प्रकारची जबाबदारी माझ्यावर येत नाही. अर्थात हे कर्म करण्याची आवश्यकता मला नाही. थोडक्यात कर्माच्या ठिकाणी लागणारा जो अहंकार आहे, कर्तृत्व आहे, ते भगवंताकडे येत नाही हेच भगवंत सांगतायत. प्रगट करणं, निर्माण करणं, पालन करणं हे कर्तृत्व भगवंताकडे येत नाही. त्यासाठी ज्ञानोबा इथे एक उपमा देतात. ते म्हणतात, जळी चंद्रिकेची या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली, तेवी माते पावोनी ठेली दुरी कर्मे. अहो, ज्यावेळी चंद्राचा प्रकाश, चंद्राचं चांदण पाण्यामध्ये पडतं, त्यावेळी पाण्यामध्ये जणू काही त्या प्रकाशाचा सडा टाकलेला दिसतो. त्याचा विस्तार होत जाताना दिसतो. पण ज्ञानोबा म्हणतात, तो विस्तार चंद्राने केलेला असतो का? चंद्र त्याच्या ठिकाणी प्रकाशित होऊन तसाच असतो. आपल्याला ते दृश्य दिसतं आणि असं वाटतं चंद्राचा प्रकाश पसरत चाललाय. पण तो तर पाण्यावर उमटणाऱ्या तरंगांमुळे दृष्टीभ्रम निर्माण झालेला असतो. भगवंतांना हेच सांगायचं आहे की जीवाच्या सुद्धा दृष्टीला असाच भ्रम निर्माण होतो आणि अज्ञानामुळे कर्माचा संबंध भगवंताशी तो जोडतो. परंतु भगवंत म्हणतात, ही कर्म माझ्यापासनं दूरच राहतात, दूरच असतात, कारण मी मुळात फक्त साक्षी भावाने सगळं बघत असतो. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू, तेवी सकळ कर्मा मीच शेवटू, ती काय बांधती माते. अहो, कर्मामध्ये भगवंताला बांधणं किंवा भगवंत कर्माच्या साह्याने बांधला जातो. अर्थात कर्माच्या ठिकाणी असलेलं कर्तृत्व, कर्म करण्याचा अहंकार, कर्मफळाची अपेक्षा, ह्या अशा गोष्टींमध्ये भगवंत गुरफटलाय असं वाटणं म्हणजे जणू काही समुद्राच्या लाटेला मिठाच्या साह्याने बांध घालून थांबवण्यासारखं आहे. मिठाचा घातलेला बांध समुद्राच्या पाण्याला कधी थांबवू शकेल का? त्याचप्रमाणे सर्व कर्मांचा शेवट ज्या ठिकाणी होतो, कारण ती कर्म प्रकृतीच्या आधाराने घडतात आणि त्याला अधिष्ठान भगवंताचंच आहे. ती कर्म भगवंताला कशी बांधू शकतील हेच भगवंतांना सांगायचं आहे. ज्ञानोबा इथे अजून एक उपमा देतात.
ते म्हणतात, धूम्र रजांची पिंजरी, वाजतिया वायू ते जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे. अहो, धूर झालाय, धुरांचे कण आसमंतात आहेत आणि जणू काही त्या धुरांच्या कणांचा पिंजराच हवेत तयार झालेला आहे. त्या पिंजऱ्यामध्ये वाहणारा वारा कधी बांधला जाईल का? किंवा सूर्यबिंबामध्ये कधी अंधाराला प्रवेश मिळू शकेल का? त्याचप्रमाणे प्रकृतीच्या साह्याने जे काही प्रगट होताना दिसतंय, जे काही प्रगट झालेलं दिसतंय, जे काही लय पावतंय, ह्यामध्ये भगवंताचं स्वरूप निर्विकार आहे, स्थितप्रज्ञ आहे, फक्त साक्षी भावानी आहे. हे असो पर्वताचिये हृदयींचे, जेवी पर्जन्य धारास्तव नखोंचे, तेवी कर्म जात प्रकृतीचे न लगे मज. भगवंत म्हणतात, पर्वताच्या रांगा आहेत आणि त्यावर पर्जन्याची वृष्टी होते, पण ती पर्जन्याची धार पर्वताच्या हृदयापर्यंत पोचू शकत नाही. त्याप्रमाणे प्रकृतीचं केलेलं जे कर्म आहे ते कर्म, त्या कर्माचं बंधन, कर्मफळ ह्याचा माझ्याशी काहीही संबंध पोचू शकत नाही. एरवी इये प्रकृती विकारी, एकू मीची असे अवधारी, परी उदासीनाचिया परी करी ना करवी. आपलं उदासीनपण, हे उदासीनपण म्हणजे मनाची उदास अवस्था असते तशी नाही. हे उदासीनपण म्हणजे साक्षी भाव, संपूर्णपणे शुद्ध साक्षी भाव. त्याला उदासीनाचिया परी असं भगवंतांनी म्हटलंय. भगवंत म्हणतात, एरवी ये प्रकृती विकारी. अहो, जर बघायला गेलं तर ही प्रकृती जी प्रगट झालेली आहे ना, ती प्रकृती माझ्या आधारानेच प्रगट झालेली आहे. माझा आधार, माझी शक्ती त्याच्यामधनं प्रगट होताना दिसेल, परंतु मी मात्र त्या ठिकाणी उदासीनासारखा आहे, साक्षी आहे. मी काही करवत नाही आणि काही करून घेतही नाही. थोडक्यात भगवंत सांगतायत, मी मूर्तिमंत साक्षी भावाने राहतो. ह्या प्रकृतीच्या मध्ये काही ढवळाढवळ करत नाही, काही करत नाही, काही करवीतही नाही. भगवंत आपली भूमिका स्पष्टपणे मांडतायत आणि हे सांगतानाच ते त्यांचं कसं स्वरूप असतं, उदासीन म्हणजे साक्षी भावयुक्त स्वरूप कसं असतं, त्याची कल्पना आपल्याला देतायत. अर्थात ही कल्पना ज्ञानोबा रायांनी ओवीबद्ध केली आहे आणि सहज सुलभपणे आपल्यापर्यंत पोचवली आहे. ते म्हणतात, जैसा दीपू ठेविला परिवरी, जैसा दीपू ठेविला परिवरी, कवणा ते नियमी ना निवारी, आणि कवण कवणीये व्यापारी, रहाटे तेही नेणे. अहो, घरामध्ये दिवा लावलाय, तो दिवा लावल्यामुळे घरातली कर्म घडतायत, परंतु कोणी काय कर्म करावं, कोणी कसं कर्म करावं, कोणी कर्म करू नये, आणि एवढंच नाही तर कोण काय काय कर्म करतोय ह्याचा संबंध दिव्याशी नाही. दिवा फक्त त्याचं काम करतो आणि त्याच्या असण्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. त्याचा दिव्याशी आणि दिव्याचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. भगवंत म्हणतात, माझं असणंही तसंच आहे. तो जैसा का साक्षी भूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूतकर्मी अनासक्तू मी भूती असे.
भगवंत म्हणतायत त्या दिव्याप्रमाणे मी केवळ साक्षीभूत होऊन राहतो. घरातला दिवा केवळ निमित्त होऊन राहतो आणि त्याच्या असण्यामुळे व्यवहार घडतात. त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये माझं असणे पण आहे, पण ते कसं आहे तर अनासक्तो. मी अनासक्त आहे, साक्षीभूत आहे, हे भगवंत स्पष्ट करतायत. आणि म्हणून मग ते अर्जुनाला म्हणतात, हा एकची अभिप्रावो पुढत पुढती, काय सांगो बहुता उपपत्ती. येथ एक वेळा सुभद्रापती, येतुले जाणपा. भगवंत म्हणतायत, हे सुभद्रापती म्हणजे अर्थात अर्जुना, आता तू एवढंच जाण. वेगवेगळ्या उपमा आणि दृष्टांत देऊन हे मी तुला वेगवेगळ्या प्रकारे किती वेळा सांगू. तेव्हा आता एवढंच लक्षात ठेव, मी अनासक्त आहे आणि साक्षीभूत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.